गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. कोळी समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा 2026, वधूवर सूचीचे भव्य प्रकाशन. जळगाव. प्रतिनिधी. जळगाव जिल्हा कोळी जमात विकास मंचच्या माध्यमातून रणरागिणी ग्रुपच्या वतीने आयोजित आदिवासी कोळी जमातीचा राज्यस्तरीय उपवर वधूवर परिचय मेळावा या उपक्रमांतर्गत वधूवर सूची प्रकाशन सोहळा जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला. रणरागिणी ग्रुप आयोजक आपले नारायण भाऊ यांनी जो मेळावा आपल्या इथे सादर केलेला आहे आणि घेतला, आणि त्या माध्यमातून आज जे पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे आपले भाऊसाहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून, त्या पुस्तिकेचं अनावरण करत असताना या कार्यक्रमाला जमलेले सर्व व्यासपीठावर आमचे शरद भाऊ, शेखरदादा, आपले आहे, त्यांचा नुकताच आता सत्कार झाला आणि त्यांनी समाजात चांगलं एक नाव कमवलं आणि त्यांच्यापासून जे दिशा मिळणार आहे मुलांना, ते खरोखरच एक वाखाणण्यासारख्या कुठेतरी सुरुवात करायला आता भाषांनी तेच सांगितलं की या कामाची जे ठिणगी असते ती ठिणगी लागली आणि त्यामुळे जो काहीतरी एक विकास घडतो, हे काम तुमच्या माध्यमातून होणार आहे. चांगलं तुम्ही काम केलेलं आहे समाजामध्ये आणि आपल्या परिवारामध्ये एक चांगला उगम आपल्या इथून झालेला आहे. त्याबद्दल तुमचं सर्व समाजाच्या वतीने, कोळी महासंघाच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं खरं मुख्य आयोजक नारायण भाऊ सगळं कामधंदे विसरतात, परिवार विसरतात आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून जे नारायण भाऊ काम करत असतात, त्यांचंही इथे मी स्वागत करतो. त्याचबरोबर आज रिटर्न हे आहे म्हणून आज तुम्ही जे काम केलं, भाऊसाहेब असतील, नारायण भाऊ असतील, शरदाबा असतील, शेखरभाऊ आमचे पाहुणे, हे सतत सोशल वर्कमध्ये राहून केलं. तर सोशल वर्कमध्ये ते काम करत असताना त्यांनी कोणाला कधी विरोध केला आणि चांगलं काम करत असतील तर तिथे उभे आहेत. असे आमचे शेखरबुवा आणि असं काम चालत आहे. आम्ही समाजामध्ये हे बघा, आपल्यावर डॉक्टर बाबासाहेबांनी खूप मोठं काम केलेलं आहे. ते एक सागर झाले. आपण सागर करू शकतो, पण कोणतं होऊ शकतो, त्यांचं अनुकरण थोडं करू शकतो. भाऊसाहेबांना सांगलं की बाबासाहेबांनी सांगलं एज्युकेशनच्या संदर्भात की एज्युकेशन काय आहे. तर आज तुम्ही ते मिळवलं, तुम्ही त्यातून परीक्षा उत्तीर्ण झाले ना, आज तुम्ही समाजामध्ये इतिहास घडवणार आहे. असे तायडे साहेब आपल्या माध्यमातून एक काहीतरी माझ्या करून दाखवा. सरावर व्हायला पाहिजे कार्य आहे की ज्या आज वयोवृद्ध म्हणजे 40-40 वर्षाच्या मध्ये होऊन जातात आणि त्यांचं लग्न जुळत नाही, हे काम त्याच लोकांसाठी करतात की जे खरोखर ज्यांना आवश्यकता आहे. मेळावे घेतले, सतत आम्ही 15 वर्ष काम केलेलं आहे. आम्ही पाहिलेला 3-3 महिने आम्ही आमचे स्वतःचे कामं विसरायचे, त्या कार्यक्रमाला आम्ही थांबायचो. तर आपला जो समाजाभाव कुठे मागे पडायला नको, जर समाजाचे मेळावे होतात ते कुठेतरी एकदम एकमेकाला साथ देऊन चालले आहेत. आपलंही तिथे असं व्हायला पाहिजे, तालुका स्तरावर व्हायला पाहिजे. आता नारायण भाऊंनी आम्हाला, आपण पहिला 2008 पासून काम करतोय नारायण भाऊ आपण, तर नारायण भाऊ तेव्हापासून आपल्याबरोबर आहे. पण या पिढीला काय झालं, आमचा थोडासा कारभाराचा आपलाही हे वाढलेला आहे थोडा, मग आमचंही करणार आहे एकटे. मग म्हटलं भाऊंना, म्हटलं कुठेतरी नारायण बोललं चालू ठेवा, आम्ही तुमच्याबरोबर. आता रणरागिणी ग्रुप स्थापन केला तुम्ही आणि चांगलं कार्य केलं. हे सतत प्रत्येकाच्या मनात पाहिजे की मी स्वतःसाठी तर जगतो, पण दुसऱ्यासाठी जेव्हा जगतो मनुष्य आणि त्याचा आनंद मिळतो तो काही वेगळा असतो. आणि तुम्ही जे काम केलेलं आहे समाजासाठी, तुम्ही स्वतःला वाहून घेतलेला आहे, त्यातून जे मुला चांगल्या घरचे लवकर लग्न जोडून जातं. परंतु ज्या अशा काही भगिनी पडलेल्या आहेत आपल्या समाजामध्ये की त्यांचं वय 35 ते 40 वर्षापर्यंत आहे, तर त्या याच्यावर खास करून आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि ते करताय. त्याचबरोबर काही अपंग असतात. आता कालच गुरुजींच्या मुलाचा विषय त्यांनी लग्न जोडून काढला, एकदम सुंदर असा सोहळा तिथे पार पडला. आणि असं करत असताना समाजातील वंचित लोकांसाठी तुम्ही काम करताय. नारायण भाऊ, हे पुण्याचं काम आहे, गाडी वाजायला पाहिजे नारायण भाऊसाठी. आणि असं सुंदर काम करताय. आज पुस्तकीचं अनावरण आहे, खूप लोकांचे त्यातून लग्न जोडणार आहेत. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही 40-40, 50-50 लग्न जोडून काढायचे दरवर्षी. आणि आजचे कौतुक करायसारखं आहे शरद भाऊ, त्यांची 4 लग्न त्या ह्याच्या अगोदरच जोडून गेले प्रकाश. ते आज आपले
केंद्राने आपले हे घेतलेले आहे दखल, की जेणेकरून आपल्याला 122 खेड्या तप्ती काठचे शेड्यूल ट्राईब तयार करून त्यांना निधी अवेलेबल करून देत आहे प्रत्येक गावांना. त्याचे सर्वेक्षण चालू आहे, निधी कुठे काय काय कमी पडत आहे, गावामध्ये विकास कसा झाला पाहिजे. जसं थोडा रांगेमध्ये पावरी समाज राहतात की त्यांना आदिवासी जोबंधू निधी लाटायचे, तो आता निधी आपल्याला मिळायला लागला. म्हणजेच आपण आदिवासीसाठीचे आपल्याला खूप हेलपाट्या मारायचे हे भागत होतं, ते आता कमी होईल. आणि निश्चितच त्यांना व्हॅलिडिटीसाठी किंवा काय त्याचा प्रयत्न होईल. आणि तुमच्यासारखे अभ्यासक असले तर निश्चित त्याचा बेनिफिट यात टाकतील आणि निश्चित आपलं कार्य होईल. म्हणून सर्व समाज बांधवांचा आयोगाने इथे मी स्वागत करतो ना, असं कार्य सतत चालू ठेवा ह्याच शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि असं सुंदर काम तुम्ही करताय त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं मी स्वागत करतो. अशी एकमेकाला सहकार्य करा. कुठेही काही अडचण आली तर आमच्या वतीने फुलाची पाकळी तुमच्यासाठी आम्ही, कारण मी ठरवलं आहे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे की आपल्या कमाईतला 20% हा सामाजिक चळवळीसाठी खर्च व्हायला पाहिजे आणि आपण तो करू. केव्हाही तुमचा आमची मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर आहे. सोशलमध्येही समाजमध्ये म्हणजे सर्व प्रकारची मदत आपण करू. आम्ही आंदोलनामध्ये कुठेही आपण भाग घेतो. आज जगदाबा त्या आंदोलनाचा एवढा इफेक्ट पडला, सगळे तुम्ही आंदोलन केले, चांगला प्रकार असा घडला की शिंदे साहेबांनी आणि फडणवीसांना आपल्याला नाही दिला तर आपले 122 खेडे याच्यामध्ये धरती आबाजी याच्यातून आपल्याला शेड्यूल ट्राईबचा दर्जा देऊन त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे शासनाने. हा विजय आपला, म्हणजे आपला सोपा झालेला आहे मार्ग. आणि जळगावला गाठ पडताळणी सुरू झाली, म्हणजे एकदम सुंदर असं कार्य होता गणेश भाऊ. म्हणजे त्यांनी भले आपल्याला समोर साक्ष काही दिलं नाही आहे, पण ते टाइम दिया मुझे अपना. एंड मुझे इतना एक्सपोजर नहीं है अपने कम्युनिटी को लेके, बट यहाँ आने के बाद मुझे देखने मिला कि मेरी कम्युनिटी मेरे साथ खड़ी है. एंड आई वुड बी ग्रेटफुल कि आगे जाके कोली समाज के और लड़के लड़कियाँ ऐसे गवर्नमेंट एग्ज़ाम क्रैक करें, लाइक नाम बनाए. एंड उनको अगर किसी भी तरह की सपोर्ट की ज़रूरत पड़ती है तो मैं और मेरे जैसे जितने सोर्सेज होंगे सब हमारे कम्युनिटी के जितने अभी न्यू एस्पिरेंट्स हैं उनकी मदद करेंगे, ये मैं अश्योरेंस देता हूँ. मुलींचं नाव व्यवस्थित, त्यांचा फोन नंबर व्यवस्थित, त्यांचा पत्ता व्यवस्थित इतकं बघावं लागतं. जवळपास एक बायोडाटा 2 ते 3 दिवस चेक करावा लागतो. त्यामुळे सुचीसाठी जे वेळ झाला त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यात तुमच्यासारख्या लोकांचं सहकार्य राहिलं भाऊ तर नक्कीच आपण कार्यक्रम घेऊ. आणि कार्यक्रम घेण्याचा मुख्य उद्देश असा आहे की कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच लग्न जोडणीला वेग येतो, असंही मी थोडासा वेग घेतो. आणि तुमच्या माहितीला सांगतो असलेलं आहे आणि त्यांचे नावं पण आपण खूप सगळं ॲड केलेलं आहे. म्हणजे आपण ज्या सूचीत देणार आहे ना त्या सूचीत ते 9 नावं पण ॲड केले आपण. ते लग्न आपल्या ग्रुपच्या माध्यमातून, माझ्या एकट्याच्या माध्यमातून नाही, आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जुळलं आहे असं मी सूचीत नमूद पण केलं आहे. आणि भविष्यात शरद भाऊ मी तुम्हाला पण सांगू इच्छितो की मी माझा राजकीय काही दृष्टिकोन नाही, माझं फक्त माझ्या समाजातल्या मुलामुलीकरता काम करणं. जर का एखाद्याचं नाव चुकलं असेल किंवा एखाद्याला मी आमंत्रण देऊ शकलो नसेल किंवा आमची कंपनी आमंत्रण देऊ शकलो नसेल तर मी सर्व जळगावकरांची माफी मागतो. आणि मी एक साखळी आहे, माझा उद्देश तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. वैशतपूर शेवटी जळगावकरांनीच तो कार्यक्रम करायला पाहिजे आणि मला इथून मुक्त करून मी परत दिवसा तालुक्यात जाऊन कार्यक्रम करावेल अशी विनंती करतो. जय. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून नुकतीच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भारत सरकारच्या आर्मी विभागात लेफ्टनंट जयेश संजय तायडे यांची निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून समाजासाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला समाजातील मान्यवर शरद आबा तायडे, नगरसेवक किशोर बाविस्कर, मुकेश सोनवणे, नामदेव सोनवणे, शेखर सोनवणे, अनिता सहपकाळे, शोभा कोळी, ॲड. गणेश सोनवणे, छाया कोळी, लीलाधर सोनवणे, योगेश बाविस्कर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कोळी समाजातील युवक युवतींना एकमेकांची ओळख होऊन समाजातील वैवाहिक संबंध मजबूत होण्यास मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. याचबरोबर बातमी संपली. नमस्कार.